नमस्कार मंडळी, आपला आहे डे 2 ऑफ 100 टेम्पल्स 100 डेज. सगळ्यात पहिली घेतली आपण ट्रेन आणि चाललो पुणे स्टेशनला. उतरल्यानंतर लोकलमधनं आपण गेलो तिकीट काढायला पुणे टू जयपूरची. कमी बजेटमध्ये प्लॅन करत आहे खाटू श्यामला जायला. चला मी सांगतो तुम्हाला. सगळ्यात पहिलं पोहोचायचं तुमच्या जवळच्या रेल्वे स्टेशनला. तिथनं घ्यायची डायरेक्ट रिंगससाठी ट्रेन. नाही भेटत असेल तर जयपूरसाठी पण घेऊ शकता. ट्रेन लेट होती खूप आमची, तर खूप जण थांबले होते. थोड्या वेळानंतर आपली ट्रेन आली, पण ती ऑलरेडी 3.5 तास लेट होती. आपली ट्रेन होती अजमेर दाऊंड एक्सप्रेस. इतकी लेट होती की काय सांगणार. ही ट्रेन खूप लेट पोचती. घेतली कोपऱ्यातली जागा आणि बसलो. मग थोड्या वेळानंतर ट्रेन चालू झाली. आपण केला आपला प्रवास चालू चाय पिऊन. पुणे जंक्शन सोडलं, बसलो मी थोड्या वेळ आणि झोपलो. सकाळी उठलो तर बघितलं सनराईज. सगळ्यात भारी, एकदम भारी दिसत होतं. त्यानंतर आपली ट्रेन कुठेतरी थांबली होती. त्यानंतर बघा एक माणूस काहीतरी करत बसलेलं. त्या आपली ट्रेन झाली चालू. पोचली आपली ट्रेन मुंबईच्या पुढं बोईसरला. थोड्या वेळ थांबली, त्यानंतर परत चालू झाली आपली जर्नी. आली छोटीशी नदी, परत थांबली आपली ट्रेन वलसदला. तर मी घेतलं वडापाव आणि काहीतरी आपलं ज्यूस घेतलं. उतरून पाण्याची बॉटल घेतली, तर आपली ट्रेन वलसाडपासून निघली. चालू झाली एकदम स्पीडमध्ये. आपली ट्रेन अशी पकडत होती की आली नदी. मग एकदम प्रवासाचा आनंद घेऊन आपण खाल्ले द्राक्ष. पोचल्यानंतर आपली ट्रेन पोचली सुरतला. थांबली थोड्या वेळ, परत झाली जर्नी चालू. त्यानंतर आली वापी नदी. नंतर गाणी ऐकत बसलो थोड्या वेळ आणि पोचली आपली ट्रेन वडोदराला. आपण इकडं ऑलरेडी 6 वर्ष राहिलो होतो. तर उतरून घेतलं मी ट्रेनपासून, दुकानातून घेतलं केक खायला. का तर जनरीमध्ये काहीतरी आपल्याला वेगळं काहीतरी पाहिजे ना खायला. मित्रांनो, थांबली होती ट्रेन थोड्या वेळ, तर आपण उतरलो, बघितलं, एक्सप्लोअर केलं थोडंसं. उतरलो ट्रेनमधनं आणि परत चढलो ट्रेनमध्ये. वडापाव वगैरे सगळं भेटत होतं, कॉफी चाय काय ना काहीतरी. आपली ट्रेनचा हॉल्ट होता 10 मिनिटं, पण ट्रेन थांबली 1 तास. ऑलरेडी लेट चालत होती, तर म्हटलं बसूया. थोड्या वेळानंतर ट्रेन हळूहळू एकदम जात होती राईट साईडला. तुम्ही बघू शकता. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.